कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याच्या दुरावस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या खोऱ्यातील या ऐतिहासिक किल्ल्यावर पुरातत्व विभागाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून काम करण्यात आलंय। मात्र या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। कोट्यावधींचा खर्च करूनही किल्ल्याचे दगड कोसळत असल्याचा आरोप महाराजा प्रतिष्ठानचे सचिव आणि दुर्गसेवक प्रणव म्हापुसकर यांनी केलाय। नमस्कार, जय शिवराय। मी महाराजा प्रतिष्ठानचा सचिव आज रसाळगड येथे आलो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ला हा रसाळगड जावळीच्या खोऱ्यातील हा किल्ला ओळखला जातो। या किल्ल्याला छत्रपतींचा इतिहास आहे आणि या किल्ल्यावरती महाराष्ट्र शासनाकडून पुरातत्व विभागाकडून या किल्ल्यासाठी हजारो कोटी रुपये आलेले आहेत। या किल्ल्यावर काम चालू आहे, पण ह्या जर कामाची जर अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय आहे। हे काम किती वेळ टिकल, आत्ताही बांधलेली संरक्षित भिंत आहे, तटबंदी आहे, त्या किल्ल्याची तटबंदीची जर अवस्था पाहिली हे बघा, इथनं दगडी खाली जात आहे। असं सगळं जवळजवळ आता नवीन बांधलेलं जे किल्ले आहे हे सगळी दगडी खालपर्यंत जात आहे। विनंती आहे या किल्ल्याचे टेस्ट करावी। हा जो काही खर्च झालेला जो किती आहे या कामाची क्वालिटी चेक करावी असं आमचं शासनाला एक नंबर विनंती आहे। जमलं तर करून याच्यानंतर यांची बिलं काढण्यात यावी अशी एक आमची शासनाला नम्र विनंती आहे। पुढच्या साईडने एंट्रीच्या साईडने आता रसाळगडकडे आलेलो आहे। ही मागची साईड आली पुढच्याची। त्या मागच्या साईडला ही जी तटबंदीची जे काम चालू आहे ते कामामध्ये बघा या जसं दगडी भरून दिले ते असं पुसा झालेलं आहे। हे सगळं माती टाकून नुसतं हे केलेलं आहे। हे बघा, हे कामाची ही क्वालिटी आहे काय बघा, हे दगडी बघा शांत आहे। आता ह्या जर दगडी जर पुन्हा पडल्या तर शासन पुन्हा हे करणार आहे का रिपेरिंग, की आता हे जे काम चालू आहे या कामाची जर क्वालिटी खरोखर चेक करण्यात यावी आमचं नम्र विनंती। पुढच्या साईडला जरा पाहिली टोटली जी बांधलेली खाली पडलेली आहे रसाळगड किल्ल्याच्या मागच्या साईडला वाघसाई मंदिराच्या आता ही जर तटबंदी टोटली पुढेपर्यंत आली, ही बांधलेली जी तटबंदी आहे ना तिचा भाग आता कोसळून खाली गेलाय टोटली। आणि ही खालची क्वालिटी बघा, स्वतः जो बांधला आहे सगळं छान आहे। मला वाटतं काहीतरी वाऱ्यामुळे ती दगडी सगळ्या खाली गेल्या त्या खाली कामाची क्वालिटी टोटली दगडी आपल्या रस्त्याच्या साईडला खाली आली। याला जबाबदार झालं किंवा काय झालं याला जबाबदार कोण आहे?